श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप नाजूक आहे, खूप खोल आहे आणि अनेक भक्तांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे. तो विषय म्हणजे मांसाहार आणि स्वामी सेवा. मित्रांनो, अनेक भक्त विचारतात, मी मांसाहार करतो तरी स्वामींची सेवा करू शकतो का? तर यावर स्वामींचं काय उत्तर आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काय संदेश आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. स्वामी माझी भक्ती स्वीकारतील का, हा पडलेला प्रश्न. मांसाहार केल्याने अध्यात्मात अडथळा येतो का? आज आपण याच प्रश्नांना भीती न ठेवता, दोष न देता, पण सत्य आणि स्वामींच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात समजून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय? तर स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजापाठ नाही. स्वामी सेवा म्हणजे मनातील शुद्धता, भावाची प्रामाणिकता आणि जीवनात शिस्त आणि अहंकाराचा त्याग म्हणजे स्वामी सेवा. बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक परिवर्तन म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थ यांनी कधीही असं सांगितलं नाही की फक्त अमुकच लोक माझे भक्त होते, फक्त हेच लोक माझे भक्त होऊ शकतात, फक्त अशा प्रकारचेच लोक मला आवडतात, असं कधीही स्वामींनी कुठेही सांगितलेलं नाही. स्वामींनी पहिलं मन, पहिला भाव आणि पहिली निष्ठा. मांसाहार म्हणजे पाप का, हा प्रश्न समाजाने निर्माण केला आहे, धर्माने नाही. मांसाहार हा शरीराशी संबंधित विषय आहे, पण भक्ती ही मन आणि आत्म्याशी संबंधित गोष्ट आहे. स्वामींनी कधी असं ठाम सांगितलं नाही की जो मांसाहार करतो तो माझा भक्त होऊ शकत नाही, त्याची सेवा मी स्वीकार करणार नाही, असं स्वामींनी कधीही आणि कुठेही सांगितलं नाही. पण स्वामींनी संकेत दिले, स्वामींनी मार्ग दाखवला, तो म्हणजे मांसाहाराच्या मनावर होणारा परिणाम. मांसाहारामुळे शरीरात राजस तामस गुण वाढतात. राग, चंचलता, अस्वस्थता वाढू लागते. मन लवकर विचलित होतं आणि भक्तीला लागतं. शांत मन, स्थिर बुद्धी, संयम हे भक्तीला लागतं. म्हणजेच मांसाहार भक्तीला निषिद्ध नाही, पण तो भक्तीचा उंच पातळीला अडथळा ठरू शकतो. मित्रांनो, स्वामी सेवा करणाऱ्याने काय करावं? तर स्वामी सेवा करणाऱ्याने आधी स्वतःला विचारावं, मी स्वामींना काय देतोय? जर स्वामी सेवेला बसताना मन अस्वस्थ असेल, मन विचलित असेल, तर जर जप करताना विचार भटकत असतील, जर पूजेचे भाव नसेल, तर प्रश्न मांसाहाराचा नाही, मनाचा आहे. स्वामी आणि करुणा. स्वामी समर्थ हे करुणेचे सागर आहेत. जो माणूस आज मांसाहार करतो पण मनात स्वामींबद्दल आदर आहे, अतूट श्रद्धा आहे आणि सुधारण्याची तयारी आहे, तो स्वामींना कधीच अप्रिय नाही. स्वामी परिपूर्णतेपेक्षा प्रयत्न पाहतात. हळूहळू बदल स्वामींची पद्धत. स्वामी कधीही जबरदस्ती करत नाहीत. आज मांसाहार करणारा भक्त उद्या उपवास करू लागतो, परवा एकादशी पाळतो आणि एक दिवस स्वतःहून म्हणतो, आज नको मांस. हा बदल भीतीतून नाही, हा बदल भक्तीतून होतो, श्रद्धेतून होतो. हाच तर स्वामींचा खरा चमत्कार आहे, साक्षात्कार आहे. सेवा करताना काही पथ्य. मांसाहार करणाऱ्यांसाठी स्वामी सेवेतील काही शिस्त. सेवा पूजा करण्याआधी मांसाहार टाळावा. सेवा दिवशी शरीर व मन शुद्ध ठेवावं. स्वामी जप करताना पूर्ण लक्ष ठेवावं. मी अजून अपूर्ण आहे ही नम्रता ठेवावी. ही शिस्त दंड नाही, ही स्वतःसाठी मदत आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वामी काय पाहतात? तर स्वामी भक्तांनो, स्वामी काय पाहतात की तू कोणाला दुखावतोस का, तू खोटं बोलतोस का, कोणाशी वाईट वागतोस का, कोणाचं वाईट करतोयस का, तू अहंकारी आहेस का, तू दुसऱ्याचा द्वेष करतोस का? जर हे सर्व असेल तर तू हिंसक आहेस, तू स्वामींच्या सेवेच्या लायकीचा नाही आहेस, असं स्वामींनी सांगितलं आहे. आणि तरी फक्त शाकाहार करून स्वतःला पवित्र समजत असशील तर स्वामी दूरच राहतात. पण जर मन शुद्ध असेल, भाव सच्चा असेल आणि जरी तू मांस खात असशील, जीवनात नीती असेल, तर स्वामी मांसाहार असून देखील जवळ येतात. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की स्वामी आपला आहार पाहत नाहीत, तर स्वामी आपली श्रद्धा, भक्ती, मन हे सर्व काही पाहतात आणि ते त्यांच्याच जवळ जातात. जे लोक वाईट नाही आहे, जे वाईटांना मदत करतात, जे संकटात अडचणीत असतील अशा लोकांना मदत करतात, गरिबाला मदत करतात, तशाच लोकांजवळ स्वामी जातात, तशाच भक्तांजवळ स्वामी जातात. मांसाहार हा मार्गातील विषय आहे. स्वामी सेवा हा मंजिलचा विषय आहे. मार्ग वेगळा असू शकतो पण मंजिल मात्र एकच आहे.
स्वामी कृपा, स्वामी सेवा म्हणजे स्वतःला घडवणं. आज नाही जमलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र थांबवू नका. स्वामी म्हणतात, तू जसा आहेस तसा ये, पण माझ्याजवळ राहिलास तर बदलल्याशिवाय राहणार नाहीस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपदेश देण्यासाठी नव्हता, तो मनाला जागं करण्यासाठी होता. जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडंसं जरी स्पर्श केला असेल, स्वामींच्या नावाने डोळे ओलावले असतील आणि मनात मात्र एक शंका भाव निर्माण झाला असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कारण तो लाईक माझ्यासाठी नाही, तो स्वामींच्या चरणी एक नम्र वंदन आहे. असेच स्वामी सेवा, भक्ती आणि जीवनाला दिशा देणारे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत, म्हणून आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या कृपेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा. स्वामींनी तुमचा हात धरावा, तुमच्या जीवनाला योग्य दिशा द्यावी आणि प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभं राहावं, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.